कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हॅलो, माझा आवाज कमी करा, मला थोडा विको दे, मला जास्त आवाज थोडा बेस दे माझ्या आवाज. हॅलो हॅलो, अजून आवाज कमी करा माझा, विको द्या मस्त छान. रूप पाहता
विठ्ठली आवडी मनी विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची ओरे काय बिल्लनीची ओरे काय बिल्लनीची ओरे काय भिलटीची
बोरे खाय विरळीचे बोरे खाय विरळीचे बोरे खाय विरळीचे घोर प्रेमाचा भुकेला घोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ तयाला आची दुष्काळ तयाला हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ तयाला होय सुदाम देवा होय सुदाम देवाचे होय सुदाम होय सुदाम देवाचे मारी कोरडेचे पक्के मारी कोरडे पक्के मारी कोरडे पक्के मारी कोरडे पक्के मारी कोरडे घोर प्रेमाचा भुकेला घोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ तयाला आची दुष्काळ हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ तयाला मने वचनात वाचोड मने उचिष्ट वाचोड मने उचिष्ट वाचोड मने भक्ती पुढे तुका मने भक्ती पुढे तुका मने भक्ती पुढे तुका मने भक्ती पुढे तुका मने भक्ती पुढे प्रेमाचा घोर प्रेमाचा भुकेला घोर प्रेमाचा भुकेला दुष्काळ तयाला दुष्काळ हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ तयाला हरी जय जय हरी जय हरि जय हरि जय जय बसलेले मंडळी टाळी वाजवा बहुत बढ़िया चला टाळा करा मंडळी बहुत बढ़िया सारे गोपाळ
थोरे
जागा ठेवून नंतर कीर्तनाला विक्षेप येतो पुढे सरा पुढं सरा पुढं विठ्ठल सरा पुढं तिथली जागा मोकळी ती भरून काढा विठ्ठल 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 सरा सरा पुढं आलो जागा मोकळी काढा विठ्ठल ओ आजी हरी विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 तुम्हाला करतारी बोला मुखीला विठ्ठल विठ्ठल म्हणाले वेळा हा सोळा विठ्ठल ऐका महिमा थोर प्रेमाचा भुकीला हाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडीचे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला न म्हणे उच्चिष्टात वा थोडे न म्हणे उच्चिष्टात वा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे न म्हणे उच्चिष्टात वा थोडे फके मारी कोरडीचे पोहे सुदाम देवाचे आची दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला बोरे काय बिल्लणीची ऐका महिमा वडीची विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया श्री ज्ञानदेवा चरणी मस्तका दिवस रजनी लोकाभिराम मरण रंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंदं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभंजन मारुतीनंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरुण केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आविर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका कीर्तने होते लोका कीर्तने होते लोका ताळ मधुर श्रुतीचा ताळ मधुर श्रुतीचा ताळ श्रुतीचा विमानस्थ केले प्रयाण प्रसंग तनुमानवी दिव्य रूपेच केले न त्यागिती दिव्य लोकास निल्याता हृदय हे आपुले
कृपाळून या भलीवरी वैसव पावले श्री गुरूंची जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्याता ऐका महिमा वडीची बोरे खाय भिल्लनीची थोर प्रेमाचा भुकेलाची दुष्काळ दयाला थोडा स्वराचा आवाज कमी करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैराग शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ जीव मान्य संत देव मान्य संत संत मान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा बोरीकर आलेली सर्व साधक मंडळी फार चरणाचा नाही मग चार चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल आणि म्हणून आलेली सर्व साधक मंडळी बोरीकर आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबारायांचा निरोप आहे. थोडा भिस्तीने करायचा. कोणाचा? तुकोबारायांचा. बोला की तुकोबारायांचा. कोणाचा गम आहे? तुकोबारायांचा. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे. त्याचं कारण असं आहे बोरीकर कीर्तन हे काही टाइमपास वगैरे नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं, किती गोड असावं जरा ऐकूया. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गड्या दादव तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गड्या दादव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. बोरीकर कीर्तनात गोड गायन झालं, कीर्तनात गोड वादन झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना असे, कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो आत्ता सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीचा अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे. 1 तास तुम्ही मला सांभाळून घ्याल मी अशी अपेक्षा करतो. त्याचं कारण असं आहे बोरीकर दादा मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो. श्री महाराज आपल्याशी जरा जबाबदारीने बोलतात म्हणून मी तुमच्याशी जरा जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतो. महाराज म्हणतात बोरीकर कीर्तन हे टाइमपास नाही हो, जरा श्री महाराजांची भाषा ऐकूया आपण. कीर्तन चांग कीर्तन चांग ओ यांग हरी ओ यांग माणसाला जिथं हरिरूप होता येतं, जिथे हरिरूप अवस्था प्राप्त होते, महाराज म्हणतात ते कीर्तन आहे. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देवायचा. मग काय निरूपी आजच्या अभंगाच्या द्वारे जरा श्री महाराजांचा ऐकूया. ऐकूया जरा देवाची आवड आहे. देवाच्या आवडीचा महिमा सांगतात तुकोबाराय. काय आवड आहे हो?
ऐका महिमा आवडीची. काय आवड आहे परमात्म्याची? महाराज म्हणतात भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेली शबर राजाची कन्या, तिचं नाव शबरी. त्या भिल्लीच्या हातून जगाच्या मालकानं उच्चिष्ट बोर सेवन करावे. काय आवड असेल? काहो तुकोबाराय, काय दिलं असं त्या शबरीने परमात्म्याला का उच्चिष्ट बोर सेवन केली? महाराज म्हणतात तिनं भगवत सेवेतलं, साधनेतलं प्रेम फक्त भगवंताला अर्पण केलं, आणि तो प्रेमाचाच भूक केलाय. थोर प्रेमाचा हाची दुष्काळ तयाला. एक उदाहरण दिलं, अजून एक उदाहरण दिलं. ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला सुदामा नावाचा ब्राह्मण, गरीबी आहे पण बोरीकर परमात्मा आपली श्रीमंती. बोलू नका, मला विक्षेप चालत नाही. तुम्ही जेवढी शांतता ठेवाल तेवढं बरं वाटेल मला. अशांत वातावरणामध्ये कीर्तन करायला बरं नाही वाटत. 300 किलोमीटर प्रवास करून आलो, आता परत 300 जायचे. आला जरा थकवा आला होता, पण तुम्हाला पाहिलं, फराळ झालं, फ्रेश झालो मस्त बाकी छान. मग 1 तासामध्ये छान कीर्तन ऐकूया मस्त बाकी छान. त्याला काय टाइमपास करायला 1 तास काय जातो, पण नका, जरा ऐकूया. खूप भाव परमात्म्याला अर्पण जर करायचं असेल तर ऐकूया जरा. गरिबी आहे सुदाम देवाची, पण परमेश्वर भगवंत पाहत नाही. पोहे सुदाम देवाचे पके मारी कोरडेची. का? थोर प्रेमाचा भुकेला. भगवत सेवेतलं प्रेम जर देवाला अर्पण केलं, तुमचे उच्चिष्ट आहे का काय परमात्मा पाहत नाही तुमच्या भक्तीतलं. न म्हणे उच्चिष्टात वा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. आता जेवढा सरळ अभंग ताकदीने ऐकला तेवढा रिटर्न आहे ऐकायचं. तेवढे भले अभंगावर प्रेमच करायचं मस्त बाकी छान. तुका म्हणे भक्ती पुढे, न म्हणे उच्चिष्टात वा थोडे. फके मारी कोरडीची पोहे सुदाम देवाची. हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला. बोरे काय भिल्लनीची, ऐका महिमा आवडीची. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा की काय निमित्त आहे आपल्या या सप्ताहाचं, उत्सवाचं सगळ्यांना माहिती. संत सावता महाराजांचा हा समाधी उत्सव. सगळे वारीला आषाढीला पंढरपुरात, पण एक संत असे, सगळे वारकरी इथून तुकोबाराय गेलेत, ज्ञानोबाराय गेलेत, सोपन काका गेलेत, निवृत्तीनाथ देव आले त्र्यंबकेश्वरवरून, आईसाहेब मुक्ताबाई आल्या मुक्ताई नगर. वारी संपली आता, पण एक वारी राहिली. कोणाची? सावता महाराजांची. मग सगळे वारकरी देवाच्या भेटीला, आणि देव सावता महाराजांच्या भेटीला. वा, काय भगवत सेवा असेल. पण भगवत सेवेतलं पहा उदाहरण किती गोड दिली. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवगी विठाई माझी, अवगी विठाई माझी. जरा टाळी वाजूया, गोड अभंग पाहूया. जरा सावता महाराजांचा गोड अभंग आहे, जरा टाळी वाजूया. भगवत सेवेतलं फळ किती गोड आहे पाहूया. जरा भुका लागल्या का? जरा मोठ्याने जरा ताकद लावून म्हणा बस. मोठ नाळा विहीर अवघी व्यापी, सावता म्हणे गेला मळा, सावता म्हणे विठ्ठल
विठ्ठल पायी तुळीला हे गळा कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई भाजी अवघी विठाई भाजी अवघी विठाई भाजी अवघी विठाई हे सावता महाराजांचं काय आमुची माळियाची जात शेत लावू बागाई वा, अशी सेवा आहे सावता महाराजांच्या जीवनातली. देवान वारीला यावा. दुसऱ्या वर्षाची परंपरेत आपल्या सप्ताहाची आपल्या उत्सवाची गोड सावता महाराजांचं मंदिर बांधलं. बोरीकर कोटी कोटी प्रणाम आहे तुम्हा सगळ्या गावाला बरं का. मस्त बाकी छान. संत काय कोण्या जातीला घेऊन जन्माला नाही येत बरं का, पण भगवत सेवा करावी म्हणून संतांनी प्रत्येक जातीत जन्म घेतला. वा. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग ग्रामस्थ मंडळी तथा आपल्या याच गावातील ज्ञानोबरांच्या संगतीत इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती काही काळ अखंड एक बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत मृदंग सेवक. आपल्या जिल्ह्यातील, आपल्या या तालुक्यातील, आपल्या अत्यंत छान गावातील, गोड कुटुंबातील ज्ञानोबरांच्या कृपेनं अवघ्या महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे मृदंग क्षेत्रामधले मृदंग वैभव, मृदंग भूषण आदरणीय हरिभक्त प्रणामचे गणेश महाराज श्री महाराजांना दंडवत करत. एकदा जोरदार टाळी द्या श्री महाराजांकरता. दुसरे मृदंग श्री महाराजांना दंडवत करत. या ठिकाणी भजनातलं वैभव या ठिकाणी उपस्थित आहेत. भजन सम्राट आपण ज्याला टीव्हीवर पाहिलं ही ज्ञानोबरांची कृपा आहे. टीव्ही स्टार भजन सम्राट आदरणीय हरिभक्त परायण आमचे अविनाश महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट आदरणीय हरिभक्त परायण अत्यंत गोड आवाज, अत्यंत पहाडी आवाज, गाण्यातला गोडवा. भजन सम्राट आदित्य महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. सगळी प्रेमाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हरिदास तात्या, अथर्व महाराज, श्रावण महाराज, रामदास आप्पा कुठे गेले? येस येस येस. वा चोपदार बाबा तुम्हाला दंडवत. वा काय नाव आहे त्याला तुमच्याकडे, काय म्हणते याला? तुतारी. वा ती वाजवून लय ताकदीचं काम आहे. तुतारी वाजवा तब्येत कमी झाली पण तुतारी सोडली नाही. सेवा आहे. टाळी वाजवा मस्त बाकीची. सगळे वयाने ज्ञानाने फार मोठी मोठी माणसं आहे. विनेकरी महाराज तुम्हाला दंडवत. महाराज तुम्हाला दंडवत. ज्या गुरुकुलामध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्या गुरुकुलातील श्री महाराजांना दंडवत आहे. आणि त्या साधकांकरता एकदा जोरदार टाळी वाजवूया. साऊंड सिस्टीमचे मालक तुम्हाला दंडवत. हा बर. शूटिंगवाले तुम्हाला दंडवत. माझ्या बहिणीनं तुम्हाला दंडवत करतो. आई तुम्हाला दंडवत करतो. माझ्या भावांना तुम्हाला दंडवत करतो. दादांना तुम्हाला दंडवत करतो. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आल्याबरोबर ज्यांच्या घरी अत्यंत गोड फराळ आज एकादशी आदरणीय आमचे अंबादास भाऊ आणि आदरणीय आमचे पांडुरंग भाऊ छानसा परिवार आहे. एकदा त्या परिवाराकरता जोरदार टाळी. आज कितवा दिवस आहे आपल्या उत्सवात? लक्षात नाही राहिलं. 5वा. कोण 4थं म्हणतं, कोण 5वा म्हणतं, पण छान आहे. असंच असतं. विसरलं त्यालाच परमार्थ म्हणतात. ध्यानात ठेवलं काय सोडतं सप्ताह संपावं की काय असं वाटतं ना. खूप छान. तुम्हाला सर्वांना दंडवत करतो. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. ज्यांची कीर्तन सौजन्य आहेत अंबादास मल्हारी झगडी आणि हनुमंत सदाशिव दायगुंडे. एकदा जोरदार टाळी वाजूया.
चला आता काय कोणी राहिलं नाही बरं का. चला ऐकूया आता, खूप गोड ऐकायचं. आज कितवा? 4था दिवस आहे ना. चला, हा 5वा. बस जमला आता. 5वा दिवस आहे. एक आवड आहे देवाची, एक आवड आहे जीवाची, आणि एक आवड आहे संताची. अभंगाच्या पहिल्या चरणात जायचं. क्रमक्रमाने जाऊ. एक आवड आहे जीवाची, एक आवड जीवाची. जीवाला काय आवडतं, संताला काय आवडतं, आणि देवाला काय आवडतं, तिन्ही करता 3 प्रमाण. जीवाला काय आवडतं तुम्हा सामान्य जीवाला? वाढावे संतान, गृही भावे धनदान, गृही भावे धनदान, गृही भावे धनदान. वाढावे संतान, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य. एक वाढावे संतान, गृही भावे धनधान्य. अजून काय आवडतं जीवाला? ल्यावे, खावे, बरी असावे सदैव. ल्यावे म्हणजे चांगलं कपडे घालावं वाटतात माणसाला. आणि बोरीकर आयुष्य खूप कमी आहे, तोपर्यंत खूप चांगले कपडे घाला, चांगलं राहा, मस्त बाकी छान छान राहायचं. नाही तर काही लोक लय दलिंदर एवढ्या बाबतीमध्ये. गरीब पाहुणे आले तरी फाटेल कपडे घालणार. थोडंच आयुष्य असेल तर चांगले कपडे घाला, चांगलं राहा, मस्त बाकी छान. बरं का ताई, चांगली साडी घ्या, पदर घेता आला पाहिजे डोक्यावर, असं मस्त डोक्यावर पदर घेता असं चांगलं. हल्लीच्या काळात पदर घ्यायची लाज वाटायला लागली आता. त्या जुन्या म्हाताऱ्या बघा तिकडे त्या पाठीमागं बसलेल्या, कपाळावर कुंकू, डोक्यावर पदर, छान. पण चांगली साडी घ्या, डोक्यावर पदर घेता आला पाहिजे. माझ्या बहिणीने एक भाऊ म्हणून ऐका तुमचावाला, आपल्या बहिणींच्या, आपल्या लेकीच्या अंगावर चांगले कपडे घाला. आज 2 गोष्टीनं माणसं संपत चालली बरं बोरीकर, ऐकता का? एक व्यसन आणि दुसरी गोष्ट फॅशन. चांगले कपडे घाला आपल्या लेकीच्या अंगावर. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला. 9वीला जातील माझी लेक सुद्धा. बोरीकर, आपली लेक जर गल्लीनं चालली, अंग भरून जर कपडा असेल ना, तर लोक आदर्शानं नाव घेतात. अरे कोणाची मुलगी आहे, किती छान कपडे घातलेत पोरीनं. ज्या अर्थी अंगावर कपडे छान आहे, त्या अर्थी घरातले संस्कार सुद्धा छान आहे, म्हणून कपडे अंगावर सुंदर आहे. या उलट सांगतो ना, अरे आपलीच बहीण असते, आपलीच लेक असते, ती गल्लीनं चालली बोरीकर तर लाज वाटते तिच्याकडे पाहण्याची. अशी भंगार कपडे तिच्या देहावर असतात. सावधान, चांगले कपडे घालत आपल्या लेकीच्या अंगावर, चांगले कपडे घाला. जीवाची आवड आहे, ल्यावे, खावे, चांगलं खा बरं का. तुकोबरायचं ऐका जरा, चांगलं खा म्हणजे टांगलेलं खाऊ नका. लक्षात आलं का? टांगलेलं का पुढचं सांगू? काळ्या पिशवीत भेटतं ना, खायचं नाही ते. संतांनी निषेध केला. मांस खात हौस करी, जोडणी वैरी ठेवी, जोडणी वैरी ठेवी, जोडणी वैरी ठेवी. हंस करी, जोडणी वैरी ठेवीला, जोडणी वैरी ठेवीला, जोडणी वैरी ठेवीला. जोडणी वैरी ठेवीला, जोडणी वैरी ठेवीला, जोडणी वैरी ठेवीला. हंस करी, जोडणी वैरी ठेवीला, जोडणी वैरी ठेवीला, जोडणी वैरी ठेवीला. मांसाहार करायचं नाही. तुकोबरांचं दुसरं एक प्रमाण देतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कुठती हाडे आपुल्या अनाडे रडतील. एक दिवस रडावं लागतं माणसाला. सुरेंद्र बंद झाला बस, अजून कमी ठेवा, बस राहू द्या. तुका म्हणे कुठती हाडे आपुल्या नाडी रडतील. तुकोबरायचं ऐकूया आपण. काय कसं खावं आम्ही? युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी
नसावी बासर निद्रा बहु भाषण, पण जीवाची आवड आहे. ल्यावे खावे बरे. बरं म्हणजे सुखी असं वाटतं. बोरीकर, या जगामध्ये सुखी कोणी राहत नाही. चिकन गुन्ह्याला कोणी आमंत्रण देत नाही, पण आल्याशिवाय ज्याचं तोंड पाहिल्याच्या नंतर दिवस चांगला जात नाही तो सकाळी 7ला जिहारी घातल्याशिवाय. लक्षात आलं? ज्याच्या तोंड पाहिल्याच्या नंतर अख्खा दिवस चांगला जातो तो संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असंच. पण जीवाची आवड आहे, हेही नसेल कळलं. तुमची आवड सांगतो लगेच एक. गणेश महाराजांना, तुकाराम महाराजांना मृदंग वाजवण्याची काय बोला आवड आहे. आदित्य महाराजांना, अविनाश महाराजांना गायन करण्याची काय, तुम्हाला कीर्तन ऐकण्याची काय, मला कीर्तन करण्याची काय. बरोबर. इथं प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. काय? प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. ही जीवाची आवड आहे. भिकाऱ्याला भीक मागणं ही सुद्धा त्याची काय आवडाची. भीक मागतो ही त्याची काय आवड आहे भिकाऱ्याची. पण सध्याच्या काळातला भिकारी सुद्धा लय दलिंदर जन्माला आला. रस्त्यानं चालला ना तुम्ही 5 रुपये देऊन घेत नाही ती, घेत नाही ती 5 रुपये. हा बरं, आपल्याला रोज फिरणाऱ्या माणसाला रोज भिकारीची गाठी. रोज सिग्नल आला की भिकारी हजर असतो. बरं तो असा तसा नाही येत, काच वाजवतो. असं वाटतं फोडतो की काय. आता काच खाली केली, मी त्याला 5 रुपये दिले. किती दिले बोला? 5 रुपये दिले. 5 रुपये घेतले. 60 सेकंदाचा सिग्नल आहे. आता वाढले आता सेकंद. पहिले 30चाच होता. 30 सेकंद झाले. 30 सेकंद बाकीच होते. ते परत माझ्याकडे आलं. म्हणे बाबा अजून 5 रुपये द्या. कळलं तर पहा बरं का, लय लक्षपूर्वक आहे का. 4G आणि 5Gचा जमाना आहे. लक्षपूर्वक आहे. मी त्याला विचारलं, अरे तुला दिले ना पैसे? तो भिकारी म्हणे बाबा ते मला दिले. मग माझा प्रश्न होता त्या भिकाऱ्याला, मग आता हे 5 रुपये कोणाला लागतात? तो म्हणे मैत्रिणीला. कोणाला? आता पुढचं आहे का? मी म्हणलं का रे भिकाऱ्या, भिकाऱ्याला पण मैत्रीण असते का रे? तो म्हणे बाबा तिच्यामुळे तर भिकारी झालो. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नसेल कळलं त्याला डबल धन्यवाद. चला मुद्दा आहे का, मुद्दा आहे का, मुद्दा आहे का. चला भिकाऱ्याला भीक मागणं ही त्याची काय हो. चला एवढाच विषय सांगायचा. कधी कधी एखादा गडी कीर्तनाला येताना तुटेल चप्पल आणतो, पण जाताना एखाद्याची ही त्याची काय आवडाची की ते काय आवडीशिवाय घडतं बोरीकर. जीवाची आवड रात्रभर सांगितली तरी संपणार नाही. चला संतांच्या आवडीकडे जाऊया. 9:15 झालीत, घरात 10 वाजता बरोबर थांबायचे. संतांची आवड आहे. जरा ज्ञानोबारायला विचारू, माऊली तुम्हाला काय आवडतं? माझे जीवेची आवडी, माझे जीवेची पंढरपुरा नैन गुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेदिले. एक आवड. अजून एक आवड सांगतात ज्ञानोबा, तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवड अशी जीवा पासोनिया. महाराज म्हणतात गुण गाईन आणि याची माझी देवा आवडे निरंतर. तुळशी हार गळा आवडे निरंतर, पाहिन श्रीमुख
तुका म्हणे माझी, हे सगळ्या पाठ आहे, फक्त उलट म्हणतो एवढं ध्यानात ठेवा, म्हणजे बरोबर लक्षात येत तुमच्यावाल्या. हा जमला असंच येते. बर बर बर. आवड हे रूप आणि पाहता लोचन पुष्कळ प्रमाणे. बस झाले आता. दादा मी तुम्हाला जीवाच्या आवडीबद्दल प्रमाण सांगितलं, मी तुम्हाला संतांच्या आवडीबद्दल प्रमाण सांगितलं. जरा परमात्म्याची आवड आहे, पाहूया अभंगाचं पहिलं चरण. ऐका महिमा आवडीची, 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 ऐका महिमा ऐका महिमा गोड आवाज ऐकला की टाळी वाजवत राहा, गोड मृदंग ऐकला की टाळी वाजवत राहा. मी का आग्रह करतो माहिती तुम्हाला वेळोवेळी टाळी वाजवण्याचा? त्याचं कारण असं आहे बोरीकर, मी गुणवानाचा सन्मान करणारा महाराज, मी कधी अपमान करणारा नाही. आणि इथं जो भेटेल त्याचा सन्मान करा, जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. आयुष्य लय खूप कमी, चांगलं बोलण्यात आयुष्य घालवा. म्हणा गणेश महाराज किती ज्ञानोबरांची कृपा आहे तुमच्यावर, किती गोड मृदंग वाजवता हो. वा तुकाराम महाराज किती गोड मृदंग वाजवता. वा आदित्य महाराज, निवृत्तीरायांची, मुक्ताबाईंची, ज्ञानोबरांची किती कृपा आहे तुमच्या कंठावर. किती गोड गाता हो, किती गोड आवाज दिला तुम्हाला ज्ञानोबरांनी. वा अविनाश महाराज किती गोड गाता हो. इथं जो भेटेल त्याचा सन्मान करा, चांगलं म्हणा, चांगल्या म्हणण्यात भूमिकेत आयुष्य घालवा. नाही तर आपल्या पाठीमागं लय मोठा आजार लागलेला आहे सगळ्याच्या. शरीराचा कमी आहे बोरीकर, असा भयानक आजार लागलाय आपल्या पाठीमागं. काय त्या आजाराचं नाव? जळका. कधीच कोणाला चांगलं म्हणायचं नाही. काय वाईट म्हणण्याच्या भूमीत आयुष्यात घालवता. जो भेटेल त्याचा सन्मान करा, चांगलं म्हणा. का हो? वा, सन्मानाने राहा, आनंदाने राहा, तर बरं वाटेल. चला पुन्हा शब्द जोरदार टाळी वाजवा मस्तपैकी. वा. महाराज म्हणतात देवाची आवड आहे, ऐका महिमा आवडीची. काय हो, काय आवड आहे? मी मगाशी बोलून गेलो ना. भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेला शबर, त्या शबराची कन्या आहे, तिचं नाव शबरी.
लहानची मोठी झाली, लग्नाच्या वयात आली. ऐका जरा, खूप लक्षपूर्वक ऐका. नुसतं चरित्र ऐकू नका, त्या चरित्रातला काहीतरी भाव घरी घेऊन जा. लग्न जमलं, बाप बाजार करण्याकरता गेला बाजारात, 1000 बोकडं घेऊन आला, दाराशी बांधली. शबरी जरा बाहेर आली, विचारलं, बाबा हे मुख्य प्राण्याची दावण कशा करता बांधली दारात? बापानं सांगितलं, पोरी तुझं लग्न आहे ना? हो ना. मग बाबा, मग तुझ्या लग्नाला येणारी जी वराडी मंडळी ना पोरी, हे कापून शिजवून त्यांना खाऊ घालायचं आहे. डोळ्यात पाणी आलं तिच्यावाल्या. ऐकता का? शबरीने विचार केला, माझ्या लग्नाकरता जर एवढं पाप होत असेल तर लग्न करून काय उपयोग आहे? माझा प्रश्न आहे तुम्हाला, मला उत्तर द्या. बोला तुम्ही माझ्याशी. शबरी कशाला घाबरली? पापाला. बोला, कशाला? 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 आणि जीवनात 2च गोष्टीला घाबरा बोरी कर. एक, पापाला घाबरा, आणि दुसरी गोष्ट आहे आपल्या काबड कष्ट करणाऱ्या बापाला घाबरा. जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ यशस्वी झाला, आणि जो बापाला घाबरला त्याचा संसार सुखाचा झाला. घाबरा, आपल्या बापाला खूप जपा. ताई, मुलगी म्हणून जन्माला आलोत ना ताई, मुलीची लई मोठी जबाबदारी. भले आपला बाप गरीब असू नये तर श्रीमंत असू द्या, बापाची इज्जत पोरीच्या हातात आहे बरं माय. ए पोरांनो, आपल्या बापानं फार गरिबी भोगलेली रे. म्हणू नका आपल्या बापाला काय केलं आमच्या करता. नाही, बापाचं बडे पण पोराच्या हातात आहे. अरे गरीब कुटुंबातला पोरगा, गरीब बापाचा पोरगा, या इंदापूर तालुक्यामध्ये छोटंसं गावे अधिकारी झाला. फार गरिबी त्याच्या बापाची. PSI अधिकारी झाला. अख्ख्या पंचकृषीला कळलं, परिसराला कळलं, तालुक्याला कळलं, एका गरीब बापाचा पोरगा, एका गरीब आईचा पोरगा PSI झाला. 10 दिवसानं तो घराला येणार होता. तो दिवस उजाडला. 100 पोरं घेण्याकरता जाणार होती त्याला. गेली पोरं, तेवढ्यात त्याची आई भाकरी करत होती. त्याचा बाप बसलेला होता. कोणीतरी म्हणावं, मावशी, आई काय बसली ग? पोरगा अधिकारी झाला. चांगलं नवं पातळ घाल ना ग आई, फाटलेलं पातळ आहे तुझ्या अंगावर. कोणीतरी म्हणावं, काका, बाबा, पोरगा अधिकारी झाला, नवे कपडे घाला, आज पोरगा तुमच्या गावाला येणार आहेत ना. आता ऐका त्या गरीब बापाचे उद्गार पोरांनो. मला तुकोबरायचं लय गोड प्रमाण सांगायचं बरं का, जरा ऐकता. त्या गरीब बापानं म्हणावं, पोरांनो, आम्ही फार गरीब माणसं आहे, आमच्या कपड्याला नाही किंमत, आमच्या किंमत तर आमच्या पोरांना अख्ख्या तालुक्याला दाखवून दिली रे हे पोरांना. आता पुरावा सांगतो, पुत्राच्या विजयी आणि पिता संतोष येत जाय. मुलाचा विजय व्हावा त्याच्यासारखा आनंद बापाच्या जीवनात कुठंच नसतो. तुकोबरायचं प्रमाण एवढं घरी घेऊन जा. ताई, मुलगी म्हणून जन्माला आलो, मायबापाच्या पोटी मुलगा म्हणून जन्माला आलो, जबाबदारी वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, रूपी नव्हे कोणाचा बाई, रूपी नव्हे कोणाचा बाई, रूपी नव्हे कोणाचा बाई, रूपी नव्हे कोणाचा बाई, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व बाप जर गरीब असेल ना, मुलीच्या हातात आहे बापाच्या नावाची उंची वाढवणं. का हो, मी असं का बोललो? एखाद्या खानदानी घरातली एखादी मुलगी जर एखाद्या मुलगा सोबत पळून गेली ना, त्या घराची अवस्था पाय का असते. लय वाईट, लय वाईट, लय वाईट. मग भले आपला बाप गरीब आहे ना ताई, आपला बाप गरीब आहे पोरांनो, पण तुकोबाराय सांगतात, जबाबदारी कोणाचं वाईट नका करू जीवनात. का रे? एक कवी जरा 2 ओळी लिहितो आपल्या बापाबद्दल. किती कष्टाचं जीवन आहे आपल्या बापाचं.
उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा कला ओटामंदी हसू जरी कनावाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर लई अवघड नाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड नाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. आपल्या मुलींना फार शिकवा. तुम्ही मी या मताचा नाही शिकू नका, पण बोरेकर एवढंही शिकू नका की उद्या ते तुम्हाला शिकवतील. शिकवा पोरींना, फार मोठं करा. एवढे मोठं नका करू. असं एक काळ येईल त्या बापाला, व्हिडिओ कॉलवर बापाला अग्निडाग देण्यात पोरीनं पाहिला की महाराष्ट्रात व्हिडिओ आला. 3 पोरी आहेत बापाला, 5,000 रुपये पाठवले गावकऱ्यांना. जा रे बाबा हे 5,000 घ्या आणि आमच्या बापाला, आमच्या बापाचा अंतविधी करा. व्हिडिओ कॉलवर पाहती पोरगी. किती निर्दैवी असेल ना. वरून म्हणावं मला अजून आंघोळ करायची, मला अजून जेवण करायचे, उशीर होतो, लवकर दहन करा, पेटवा आमच्या बापाला. एवढे नका शिकू तुमच्या पोरीला. कधी उद्या पैसे देऊन आपल्या बापाचं दहन डोळ्यानं व्हिडिओ कॉलवर पाहिजे. सावधान. पण जबाबदारी घेऊन आलो ना, जपा. शेबरी घाबरली कशाला? बोला की बापाला. अरण्याचा रस्ता धरला. मातंग ऋषींचा आश्रम लागलं तिला. त्या आश्रमामध्ये सेवा करू लागली ती. ऋषी झोपले का उतरायचं झाडावरून, तो आश्रम स्वच्छ करायचा आणि परत झाडावर जाऊन बसायचं. एक दिवस ऋषीनं ध्यानात ठेवलं. स्नानाला जात असताना पहाटेचे 3 वाजले. विचारलं पोरी काय नाव तुझं? बाबा माझं नाव शबरी. कशा करता आली? भगवत साधना करण्याकरता. कधी तो प्रभू भेटेल? सगळा वृत्तांत सांगितलं तिनं तिच्या जीवनातला. गुरुनं आशीर्वाद दिला, हृदयातली तळमळ पाहिली, भाव पाहिला आणि सांगितलं शबरी एक दिवस कौशल्य पुत्र दशरथ रघुनंदन प्रभू रामचंद्र तुझ्या भेटीला येणार आहे. असा आशीर्वाद दिला. ऋषी निघून गेले, आश्रम सोडून गेले. आता फक्त एक, प्रत्येक दिवस उजाडावा आणि गुरुच्या वचनावर ठेवलेला विश्वास. ऐकता दादा, किती विश्वास असावा गुरुच्या वचनावर. सांगितलंय ना गुरुनं मला, देव भेटेल, भेटेल म्हणजे भेटेल. प्रत्येक दिवस उजाडावा आणि त्या दिवसाला म्हणावं आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना रामा रघुनंदना. कोई कैयो रे प्रभु आवन की. कधी येतील प्रभू? कधी कधी एखाद्या ऋषी आले तर हसायचे, हे परी अगं तुझ्या भेटीला देव येईल असं. कधी कधी रडायची ती, पण तिला विश्वास होता. किती जग असलं ना, पण गुरुवर विश्वाचे वचनावर सांगितले ना गुरुनं देव भेटल म्हणजे भेटल. होई कैयो रे प्रभु आवन की आवन की मनोभाव. विनंती करायची कधी माझ्या प्रभूचं आगमन होईल. जब मेरे राम जी का आवन हो. जरा टाळी वाजवा. मस्त, बहुत बढ़िया. जय हो बोलिए. जब मेरे राम जी का आवन हो शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा.
स्वप्न होते तिनं रंगवलेले. आएंगे जब रघुराज तब आसन पे बैठाऊंगी, मीठी मीठी बेर अपने हाथ से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का जानेवारीला अवघ्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या देशात एकच गीत होतं. काय हो? राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के आग सारे खुल जाएंगे राम, मेरे खुल जाएंगे राम. राम आएंगे तो अंगना सजा, दीप जला के दिवाली में मनाओगे. मना मना मेरे जन्मों के पाप सारे मिट जाएंगे. राम आएंगे, ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे. बोला राम, जरा आवाज आवाज. राम मेरे झोपड़ी के बाग सारे खुल जाएंगे राम. कधी येतील प्रभू, कधी येतील प्रभू? फक्त रामाचं भजन, फक्त रामाचं भजन. तो दिवस उजाडला आणि प्रभूचं आगमन झालं. शरीर थकलेलं होतं, वनवासाचा प्रवास होत होता. आहे का कोणी कुटियात? आवाज आला कानावरती. चालत चालत गेली आणि विचारलं, कोण आहे तुम्ही? कधीतरी तिला वाटतं कोणीतरी ऋषी येईल, थट्टा करेल माझीवाली. असं करता करता ज्या देवाची वाट पाहते तिचाच परिचय विसरली. मला ओळखलं नाही शेबरी? सांगा ना परिचय. आजपर्यंत ज्या देवाची वाट पाहत होती ना शेबरी, ते प्रभू रामचंद्र आहे. डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, काय पाप उदयाला आलं, आड आलं. आजपर्यंत ज्याची वाट पाहत होती त्याला ओळखलं नाही. ओक्सा भोक्सी रडली. चरणावर मस्तक ठेवलं शेबरीनं. जेवढं रडता आलं तेवढं रडून घेतलं. सांगितलं, प्रभू अश्रूनेच पाय धुतले. कशाने? अश्रूने पाय धुतले. प्रभू तुम्हाला भूक लागली असेल, बसा हो प्रभू. तुकोबराय किती गोड भाव सांगता बा. बसा प्रभू. सिंहासनावर बसवलं. अरण्यातलं सिंहासन कसं असेल बोरी करते. सिंहासनावर बसवलं, पळत पळत गेली. बोर तोडावं आणि टोपलीत नाही टाकवता येईल. मग आधी खावं, आंबट लागलं का फेकून द्यायचं, आणि गोड लागलं का टोपलीत टाकायचं. अशी टोपलीभर बोरं घेतली आणि प्रभूच्या पुढं ठेवली. तुकोबराय सांगतात, पुरावा किती गोड आहे, त्याच्यातला भाव किती गोड आहे. ऐका महिमा आवडीची आणि बोरे काय. उच्चिष्ट बोरं सेवन करण्याचं काम चाललं. तेवढ्यात लक्ष्मणाचं लक्ष गेलं. भैया दादा, ही बोरं कशी आहे? उष्टी आहे. लक्ष्मणाने शबरीची व्यवस्था पाहिली आणि प्रभू रामरायाने शबरीच्या हृदयातली अवस्था पाहिली. प्रपंचामध्ये व्यवस्थेला किंमत आहे आणि परमार्थामध्ये अवस्थेला किंमत आहे. तुमची अवस्था किती गोड आहे. का हो तुकोबाराय? जगाच्या मालकानं उच्चिष्ट बोरं सेवन करावी असं काय दिलं हो? प्रेमा
मनातलं प्रेम अर्पण केलं शिवरीनं आणि बस. प्रेमाला फार मोठी किंमत आहे, पण प्रेम नावाचा शब्द सध्याच्या काळामध्ये धुळीला लावला लोकांनी. नाथ महाराज म्हणतात, देवा तुझी भक्ती जर घडावी असं वाटत असेल ना, प्रेम असेल तर भक्ती. भक्ती प्रेमावीन अभिमान नित्य नवा. द्यायचंय ना देवा, प्रेम द्यायचंय, तुझं सुख द्यायचंय ना, ज्या सुखात प्रेम आहे तेच दे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. आणि प्रेमाविन नाही. हा, इथं पार देवाच्या भजनावर प्रेम करून घ्या. हा, प्रेम करून घ्या. फार प्रेमानं राहा बरं का. ऐकत आहे, ऐकत आहे. झालं पाहिजे थोडा वेळ. आता 15-20 मिनिटं राहिली माझ्याकडे पहा. फार प्रेमानं राहा. भावाने भावाशी प्रेमानं राहा बरं का. आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला. असे थोडे भाऊ राहिले, भावा करता भाऊ जीव द्यायला तयारी बोरी कर. 4 भावाच्या वाटण्यात आले तर मधल्याला रस्ता नसतो. अरे दिला पाहिजे रे, तो आपल्या रक्ताचा आहे. हा देत नाही. शेजारच्याला जाऊन सांगतो, त्याला म्हणा जाऊन तर दाखव, एक करील पण वाट लावेल. कोण्या भ्रमात आपण, कोण्या घमेंडीत राहतो. भावाने भावाशी प्रामाणिक राहा. आजही असे काही भाऊ आहेत, थोडे भाऊ आहेत प्रेमाचे. किती गुण संवादाच्या घरामध्ये आमचं फराळ झालं, किती एकी असेल वा. अजूनही असे काही भाऊ आहेत बोरीकर, 5-5, 10-10 वर्षे झाली भाऊ भावाशी बोलत नाही. काय करतात त्या नात्याला? नात्यावर फार प्रेम करून घ्या. आयुष्य लय कमी, भले एखादं कीर्तन कमी ऐका, थोडा ऐका, पण चांगला ऐका जरा. थोडा विषय जर असेल ना, लय थोडा विषय. आपण तर काय फार गरीब माणसं आहे. मृत्यू घटिका आल्यावर तिथं मंत्र्याला चुकत नाही. आपण तर फार गरीब माणसं आहे. फार प्रेमानं राहा. अजूनही असे काही भाऊ 10-10 वर्षे झाली भाऊ भावाशी बोलत नाही. पण बोरीकर, मी तुम्हाला उदाहरण पटवून देईल. तुमच्या जीवनात केवढंही संकट येऊ द्या बरं का, ऐकता का, पण शेवटी भाऊच भावाला काम येईल एवढं मात्र ध्यानात ठेवा बोरीकर. हा, 10 वर्ष झाले भाऊ भावाशी बोलत नव्हता, पण संकटन कधी कोणावर येईल काय सांगता येत नाही बोरीकर. लहान्या भावाचं पोरगं आजारी पडलं, दवाखान्यात दिलं. डॉक्टरने सांगितलं ₹1,00,000 लागल तर तुझं पोरगं वाचल, नाही तर वाचत नाही तुझं पोरगं. घरी आला, पाहुण्या रावळ्याला फोन केला, कोणी पैसे देईना. सुखात कोणी साथ देतं बोरीकर, पण ज्याला दुःखात साथ देता येते ना, खरं तो भाऊ येतो खरा, सकाळी येतो खरा मित्र आहे आपल्या आयुष्यातला. पण 10 वर्ष झाले भाऊ बोलत नाही, पण भावाला कळलं याला कोणी पैसे देईना. नाही बोलत, नका बोलू देऊ. पण त्याच्या लेकरानं काय केलं माझ्या करता, आज नाही ₹1,00,000 भरले तर मरतं त्याचं पोरगं. सावकार, 10 वर्ष झाली हो भाऊ माझ्याशी बोलत नाही, ₹1,00,000 द्या मला, व्याजाने द्या. रुपया ठेवणार नाही बरं सावकार मी तुमचा. ₹1,00,000 घेतले, दवाखान्यात जाऊन भरले. रात्र गेली, मुक्काम केला मोठ्या भावानं बोरीकर. पोराचं ऑपरेशन झालं, पोरगं हसायला खेळायला बोलायला लागलं. रात्रभर मुक्काम केला. सकाळ झाली, पोराचा बाप आला, हात जोडले, डॉक्टर माझं पोरगं वाचत नाही. का रे, मला कोणी पैसे दे ना डॉक्टर. आता डॉक्टरनं सांगितलं, अरे वेड्या, तुझ्या पोराकरता कोण देव माणूस झाला मला माहिती नाही, पण देव झाला तुझ्या पोराकरता. पाय धर त्या जीवाले. ₹1,00,000 भरलेत रे, मुक्काम केला त्यानं. पण त्याचं नाव गाव मला माहित नाही, तो कुठला आहे काय आहे. मोठा भाऊ भिंतीला कान देऊन ऐकत होता बोरीकर, आणि डोळ्यातून पाणी चालू होतं. सांगावं डॉक्टर, माझ्या पोराकरता कोण देव माणूस झाला. सांगितलं, जाय जो समोर उभा आहे ना त्याच्या खांद्यावर हात ठेव, त्याचा चेहरा ओळख, कोण आहे काय, तो देव झाला रे तुझ्या पोराकरता. याला काय माहिती जणू कोण काय. चालत चालत गेला, खांद्यावर हात ठेवला, आणि पाठीमागं ओळून पाहिलं तर 10 वर्ष धरलेली दुश्मन की या बोला त्या भावाचा चेहरा समोर दिसला. मोठ्या भावाला पाहिलं, डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, दादा 10 वर्ष झाली रे तुझ्याशी बोलत नव्हतो. एवढ्यावर नाही थांबलो बरं दादा, मी 10 वर्षाच्या काळात कोण्या पाहुण्याच्या घरी गेलो तर तुझ्याबद्दल चांगलं नाही सांगितलं. माझा भाऊ वाईट आहे हे आजपर्यंत जगाला सांगत आलो, पण आज कळलं दादा मला, का शेवटी भाऊच भावाला काम येतो रे. 10 वर्षात झालेली चुकी मला माफ कर, पाय धरतो तुझे माले. पाय धरण्याकरता गेला. मोठ्या भावानं सांगितलं, अरे उठ. अरे जो माफ करत असतो तोच भाऊ असतो, जो माफ करत नाही तो का भाऊ असतो का रे. भावाने भावाशी प्रामाणिक राहा. ज्ञानोबारांकरता निवृत्तीनाथ देवाने रडावा. किती प्रेम असेल ना. नुसतं संत चरित्र ऐकू नका, निवृत्तीनाथाने ज्ञानोबारांकरता रडावा. ताई, ज्ञानोबारांसारखा भाऊ दिला असेल तर खूप जपा बरं माय, खूप जपा. आपला भाऊ गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, धनापायी या संपत्तीपायी, माहेरातला चांगला भाऊ कधीच वाईट करू नका ताई. फार प्रेम करा भावावर. प्रेमाला फार किंमत आहे.
का ग, ज्या बहिणीला भाऊ नाही ना तिला विचारा भावाचं दुःख काय असतं. ताई, रक्षाबंधनाचं सण आलं का बहिणीला भाऊ आठवतो. लक्ष्मीपूजन आलं का बहिणीला भाऊ आठवतो. रक्षाबंधनाचं आलं, रक्षाबंधन आता जवळ आलंय. रक्षाबंधनाचा दिवस उजाडला का बहिणीला भाऊ नव्हता. तिला वाटलं मला नाही सक्का भाऊ, पण येईल माझ्या दारात मावस भाऊ, चुलत भाऊ. दारामध्ये पिशवी भरून आजारी, डोक्यावर पदर घेतला, भावाची वाट पाहते कधी येईल. शेजारचे भाऊ आलेत, बहिणीला घेऊन गेलेत. बहिणी सगळ्या गेल्या माहेराला. दुपारचे 2 वाजले. ताई, तिच्या दारात कोणी आलं नाही. सूर्य कल्ला, हातातली पिशवी दरवाज्यावर ठेवली आणि डोळ्यातून पाणी आलं. घारणं मांडलं, पांडुरंगा, दिला असता एखादा ज्ञानोबरायासारखा भाऊ तर काय बिघडला असता. ताई, दिला असेल तर खूप जपा, खूप जपा, खूप जपा. ऐकताना आपण अगं मुक्ताबाईनं ज्ञानोबरायांकरता रडावा. बहीण सुद्धा लई मोठ्या अधिकाराची. बरं, ज्ञानोबरायला राग आला तर मुक्ताबाईनं, छोटीशी मुक्ता आहे, मुक्ताबाईनं म्हणावं ज्ञानदादा, ज्ञानोबराय मधुकरीला गेलेली होती, मधुकरी दिली नाही. मुक्ता उपोषी असेल, मुक्तीला मधुकरी न्यावा लागल. कोणी दिलं नाही. दिलेलं पीठ माती कालून दिली. जपजपच पावलाने सिद्ध भेटत आली ज्ञानोबराय. कुटियाचा दरवाजा उघडला, बंद केला. मुक्ताबाईला वाटलं ज्ञानदादाने मला काहीतरी खायला आणलं असं. खिडकीतून डोकावल्या तर ज्ञानोबरायांच्या चेहऱ्यावर जरा राग दिसला. छोटीशी मुक्ता म्हणते, ज्ञानदादा, तुमच्या सारख्याच्या जीवनात राग येणं, क्रोध येणं बरं नाही दादा, कारण तुम्ही योगी आहात. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. एका मुक्ताबाईनं ज्ञानोबरायला उपदेश करावा. किती प्रेम असेल ना. दिला असेल ताई ज्ञानोबराय सारखा भाऊ तर खूप जपा. दिली असेल आपल्याला मुक्ताबाई सारखी बहीण ना. भले आपल्या बहिणीची गरीब असू द्या, रोज लोकांच्या कामाला जातीत बिचारी, ती मजबुरी तिची वाली, तिचं प्रारब्ध आहे. अन्नमान धन येतो प्रारब्ध अधीन. रोज लोकांच्या कामाला जाणारी बहीण, श्रीमंत भाऊ आहे तिचा वाला, पण माहेरातला भाऊ आजारी पडला तर 50 रुपयाचा खाऊ तरी किती तशी जात नाही भावाच्या दारात. श्रीमंत भाऊ आहे, 5 दिवस झाले भाऊ आजारी होता. वहिनीला गारांना मांडलं, बाई वहिनी लवकरच कळवायचं, बाई आज 5वा दिवस उजाडला, माऊबा माझा भाऊ आजारी. बाई एक काम करा हो वहिनी, आरतीचं थाट बनवा, माझ्या भावाची दिष्ट काढते. बाई गरीब बहीण आहे ती, श्रीमंत आहे तिची भाऊ, काय कमी नाही तिच्या भावाला. आरतीचं थाट घेते, द्या बाई वहिनी लवकर. आरतीचं थाट हातामध्ये घेते आणि ती गरीब बहीण पंढरीच्या मालकाला नवस करते, पांडुरंगा येडा पेडा जाऊ दे आणि माझ्या दादाला बळीच राज्य होते म्हणते. हे प्रेम आहे ना. भावाने बहिणीशी प्रेमानं राहा, बहिणीने भावाशी, भावाने भावाशी. आयुष्यच किती जगायचं आपल्याला. अल्प आयुष्य मानवदीय, शतगणिले ते अर्धरात्र का, मध्ये बालत्व पिढा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पायगा. जुन्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे तेवढी प्रेम केलेली माणसं. आज काय प्रेम नाहीचं झालेलं आहे. असं प्रेम देवाला अर्पण करा. तो प्रेमाचा भुकेला आहे, तो प्रेमाचा. सबसेवोची प्रेम सगाई. इथं सगळं प्रेमानं बांधलं जातं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. तुमच्या भजनातलं प्रेम असलं पाहिजे. कोण कहते हे भगवान आते नाही, तुम मीरा की जैसी बुलाती नाही. मीराबाईनं भजनावर प्रेम केलेलं होतं. असं प्रेम करा. तो प्रेमाचा भुकेला आहे. थोर प्रेमाचा भुकेलाची दुष्काळ तयाला. दुष्काळ त्याला प्रेमाचाची. मग एक प्रेमाबद्दलचं भजनाबद्दलचं एक उदाहरण दिलं 3ऱ्या चरणात. चला. पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे. अरे वा, बहुत बढ़िया. बहुत बढ़िया अविनाश. अरे वा. पोहे सुदाम देवाचे, पोहे
विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबा पोहे सुदामदेवाची सगळ्यांना चरित्र माहिती. गरीब कुटुंबातले सुदामदेवजी परमात्म्याच्या भेटीला गेले. जनाबाईच्या संवादात भांडतात देवाशी. वा मुष्टेभर पोहे घेऊन या. त्याची भेटी लागी सुदामा ब्राह्मण दुःख्य दरिद्री पिढीला. मुष्टेभर पोहे घेऊन त्याची भेटी लागी गे. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. वा भले आपली श्रीमंती असू द्या गरिबी असू द्या देव पाहत नाही का हो. तो प्रेमाचा बघेल. त्याला प्रेम करा. त्याच्यावर प्रेम करा. त्याच्यावर प्रेम करा. मस्त बाकी छान का हो. तुमचं प्रेम जर असेल तर न म्हणे उच्चिष्टात वा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. थोर प्रेमाचा भुकेला ची दुष्काळ तयाला. जरा संतांचं भजन करायचं. हात वरती करा मस्तपैकी छान. हात वरी करा मस्त. महिला मंडळ पुरुष मंडळ. आणि एक आवाज आला पाहिजे टाळीचा मस्तपैकी. आता टाळ वाजणार नाही मृदंग वाजणार नाही. वाजल आपली फक्त टाळी. ती पण एका तालात मस्तपैकी छान. एका तालात टाळी झाली. शूटिंगवाल्यांचे हात घ्या. हात घ्या म्हणजे हा जमलं असं 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 त्याचे हात घ्या मस्तपैकी छान. वा वा वा. हात घ्या म्हणले लगेच हात खाली झाली होती. नाही शूटिंगमध्ये जरा मस्तपैकी छान. एक आवाज आला पाहिजे बरं का. बोरीकर मस्तपैकी करुळदरे या पंचक्रोशीला सावता महाराजांचा उत्सव चालू आहे. 2 वर्षाची परंपरा आहे. अरे किती गोड भाविक आहे. किती गोड ऐकणारी गाणारी वाजवणारी मंडळी आहे. 5वा दिवस आहे आपल्या उत्सवाचा. अजून 3 दिवस बाकी राहिले. यावं पंचक्रोशीनं आदर्श घ्यावा. असं गोड भजन करूया मस्तपैकी छान. वा रे वा. हात वरी मस्तपैकी. एक आवाज चला. हा एक निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान
महिमावडीची बोरे काय भिल्लणीची थोर प्रेमाचा बुकेला आची दुष्काळ त्या संपले माझं कीर्तन. जाता जाता विनंती ऐका, 5 मिनिटं बाकी बरं का माझी बरोबर घड्याळात पहा, म्हणून मी बळीवर थांबलो. ऐका जरा बोरीकर, आता मी परत तुमच्या गावाला येईल नाही येईल मला माहिती नाही. माझं कीर्तन तुम्हाला आवडलं ना आवडलं हेही माहिती नाही. मी त्या भूमिकेतून कीर्तन नाही करत मायबाप, पण माझी विनंती तुम्हाला जाता जाता ऐकता का? सावता महाराजांचा हा 2ऱ्या वर्षाची परंपरा आहे उत्सवाची. वा, किती गावाची एकी असेल, किती समाजाची एकी असेल. अरे एकीचं बळ किती पब्लिक आहे, जिकडं पाहावा तिकडं माणसंच माणसं, जिकडं पाहावा गर्दीच गर्दी. जाता जाता विनंती तुम्हाला या 2ऱ्या वर्षाला नसेल गुरु तर गुरु करून घ्या. ऐकू राहिले का? आज एकादशी गुरु करायचं हे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं. हा सांगण्याकरता आला 300 किलोमीटरवर. ज्ञानोबरायांचं ऐकायचं, गुरु करायचं. श्री गुरु सारिका इतरांचा लेखा. गुरुच्या कृपेनं माळ घाला माळ. नाथ महाराजांचं ऐकू आपण. तुळशी माळ गळा हृदय कनवळा. तुकोबरायचं ऐकूया बरं का बोरीकर आपण. कंठी मिरवा, व्रत करा, हा भजन करून घ्या, खूप भजन करा. तुकोबरायच्या भाषेतच भजन करा. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय तोर पण. भजन करून घ्या. आई वडिलांची सेवा करा. तुकोबरायचंच ऐका. माय बापे केवळ काशी तेने न जावे. ज्ञानोबरायचं ऐकायचं आपण. सकळ तीर्थाचिया जे का माता. वा, खूप आनंदी राहा, खूप सुखी राहा. अहो आनंदी सुखी राहण्याकरता तुम्ही एवढी भाग्यवान माणसं आहे बोरीकर. अहो तुकोबरायचा पालखी सोहळा इथून जातो. वा, सगळ्याला दर्शन होतं मस्त बाकी. इथला जाणारा वारकरी तुम्ही जीव घालतात तुकोबरायच्या सोहळ्यातला. किती भाग्यवान माणसं आहे. संत हे सांगण्याकरता आले, बाकी काय नाही. आपण आनंदी राहावं, नाही तर आपल्याला लय टेन्शन. अख्ख्या जगाचं टेन्शन आपल्याला. कोणाचं टेन्शन घेऊ नका, तर टेन्शन घ्यायचं तर भजनाचं घ्या. संत बाबा रे येतो हिताचा कळवळा. अरे बाबा शोधून आले संत. आपण समाधानी राहावं, आपण सुखी राहावं असं सांगण्याकरता करता 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 एक आळी घेतली. नाथ महाराज म्हणतात. काय घेतली? आळी म्हणजे गल्ली. ही गल्ली कोणती? ही तली एक गल्ली आहे की कधी? काय आडनावाची आहे सांगा ना. गल्लीत माणसं नाही राहती, सांगा ना मग. ही गल्ली कोणती? सावतामाळे. वरतीली गल्ली जगताबाईची गल्ली. हा जगतापाचे ना, हवी सगळे जगतापाचे ना. हा एका एका गल्लीला आले. कोण? आपण भजन करावं, आपण सावध राहावं, आपण आनंदी राहावं. महाराज म्हणतात ऐका रे, सांगण्याकरता आपण भजन करावं, आपण आनंदी राहण्याकरता. वरचाळीला तुम्ही सावध राहावे. वरचाळीला
बोलितले का पिता बाजारी वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे कंटकन बोलो वर्तमान घोटे कंटकन बोलो वर्तमान घोटे निर्गुण निराकार बहुरा मार्गा निर्गुण निराकार सगुण सगुण टाळी वाजवा मस्तपैकी नाथ महाराजांचा एक शेकोण आहे कलियुगाची दादा एका विठोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी प्रतार सोडणारी फिरतील दार ऐसा शकुन दादा ऐकावा महाराजांचं बरं का पिंगळा झाला बरोबर शकून झाला आता होर जरा टाळी वाजवा ऐका दादा होर ऐका दादा ऐका दादा होर ऐका दादा ऐका दादा होर फिरवितो तुम्ही डुबू डुबू ऐका एक आवाज टाळीचा पिंगळा महाद्वार अरे घामाघूम झाले ते एकदा या छोट्या छोट्या साधकांकरता टाळी वाजवा केव सुदामा तर लय नाचला आपला मस्त अरे मस्त रे बरं चेहऱ्यावरला सगळं टेन्शन आपल्याला असेल त्याला आहे का काही टेन्शन पण मस्त फ्रेश आहे आदित्य महाराज अविनाश महाराज एकदा जोरदार टाळी वाजवा बस पुनश्च एकदा सगळ्यांना खूप आनंदी राहा खूप सुखी राहा आता जय विठ्ठल होईल ज्ञानदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आजचा आलेला सेवेचा योगधर्णीय हरिभक्त समस्त ग्रामस्थ मंडळी तथा आदरणीय आमचे गणेश महाराज यांच्या माध्यमातून आलेला सेवेचा योगे पुनश्च एकदा सगळ्या आलेल्या मायबापाला कोटी कोटी प्रणाम खूप आनंदी राहा खूप सुखी राहा आनंदी सुखी राहण्याकरता भक्त भजने विठ्ठल जय 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 धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिव
शिव अवतार धरून गेले त्रैलोक्य समाधी त्र्यंबक शेखरी मागे जिल्ह्यातून येतात त्या नाशिक जिल्ह्याचे हरिभक्तीपरायण श्रावण महाराज जगताप यांनी ऐका महिमा आवडीशी बोरे खाय बिल्लिनीशी या अभंगावर केलेलं निरूपण मृदू आणि गोड आवाजामध्ये त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या कीर्तनाचं आजचं सौजन्य होतं. श्रीयुत अंबादास मल्हारी झगडे आणि श्री हनुमंत सदाशिव धायगुडे यांच्या सौजन्यानं आजच्या कीर्तनाची त्यांनी सेवा केलेली आहे. आजच्या अल्पोपहारामध्ये भास्कर देवीदास ठोंबरे आणि दुपारची पंगत मोहन मल्हारी जगताप यांची होती. सायंकाळची पंगत मार्तंड रामचंद्र धायगुडे यांची झालेली आहे. उद्या सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी हरिभक्तीपरायण पुंडलिक महाराज देहूकर यांचं सुसरावे असं कीर्तन होणार आहे. हे कीर्तन सौजन्य श्रीयुत गणेश दत्तात्रय नागवे, माजी सरपंच बोरी, विलास साहेबराव शिंदे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांच्या सौजन्यानं हा सत्कार सोहळा उद्या होणार आहे. उद्याचं अन्नदान सकाळचा अल्पोपहार गजानन विठ्ठल माने गुरुजी यांचा आहे. दुपारची पंगत पांडुरंग गोपाळा देवडे आणि सायंकाळची पंगत शिवाजी सीताराम जगताप यांची होणार आहे. धन्यवाद. आपल्या पुणे जिल्हा परिषदेचे आपल्या वालचनगर बोरी गटाचे सागरबाबा मिसाळ सपत्नीक उपस्थित राहून त्यांचे आभार या ठिकाणी आपण व्यक्त करणार आहोत. कारण त्यांनी आपल्या या सावतामाळी मंदिराकरता 7 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. सागरबाबा मिसाळ आणि निर्मला मामी मिसाळ यांना विनंती आहे, त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. आरती झाल्यानंतर ते वरती येतील व्यासपीठावर. झाले